नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आज आपण आपल्या स्पर्धा परीक्षांना, शालेय स्पर्धा परीक्षा असू दे किंवा ज्या मोठ्या मुलांच्या स्पर्धा परीक्षा असतात, पोलीस भरती असेल किंवा इतर स्पर्धा परीक्षा असेल, त्या सर्वांसाठी असणारा सर्वात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे संख्या आणि त्यांचे प्रकार. हा अगदी बेसिक टॉपिक आहे, पण याच्यावर जे प्रश्न विचारले जातात ना, ते प्रश्न थोडेसे अवघड प्रकारचे विचारले जातात. तर आपण आज या व्हिडिओमध्ये आपले हे संख्याचे प्रकार कोणकोणते आहेत, त्याच्यामध्ये कोणकोणत्या संख्या मोडत असतात, जसे की समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, पूर्णांक संख्या, त्याच्यानंतर आपल्या जोडमूळ संख्या, समूह संख्या, त्रिकोणी संख्या, चौकोनी संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, भरपूर सारे संख्याचे प्रकार असतात. ठीक आहे. तर ह्या सर्व संख्याच्या प्रकाराची एक बेसिक माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण याच्या शेवटाला प्रश्न आपण घेणार आहोत, की परीक्षेला या संख्यांच्या प्रकारावर प्रश्न कसे विचारले जातात. मुलांना संख्येचे प्रकार कोणते असतात, काय असतात ते बेसिक लेवलला माहित तर होतं, पण त्याच्यावर विचारले जाणारे प्रश्न कसे असतात, ते सोडवायचे कसे, त्यांच्यासाठी काय पद्धतीच्या टेक्निक लावायचे ते माहित नसतं. तर आपण या व्हिडिओच्या शेवटला भरपूर सारे प्रश्न आपण सोडवणार आहेत. तर त्याच्यामुळे आपला व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. चला, आज आपण ज्या संख्यांच्या प्रकाराला सुरुवात करत आहोत ना, त्यातील सुरुवात आपण जी करणार आहोत ते आपल्या एक बेसिक संख्या प्रकारापासून करणार आहे. आणि त्यातला सर्वात पहिला जो प्रकार आहे तो आपला प्रकार आहे नैसर्गिक संख्या. कोणती संख्या? नैसर्गिक संख्या. आता नैसर्गिक संख्या म्हणजे काय? तर नैसर्गिक संख्या म्हणजे एक पासून चालू होणाऱ्या सर्व संख्या. तुम्हाला माहित आहे, धनसंख्या, ऋणसंख्या, सर्व संख्या तुम्हाला माहित असतात. तर एक पासून बघा, तुम्हाला एक नंबर लाईन काढून दाखवतो. नंबर लाईन ही समजा नंबर लाईन आहे, संख्या रेषा. इथं शून्य आहे आणि इकडे सर्व कसल्या संख्या असतात? धनसंख्या असतात. म्हणजे 1 2 3 4 5 6, म्हणजे 1 2 3 4 5 आणि 6. आणि इकडच्या बाजूला काय असतात? ऋण संख्या असतात. काय असतात? ऋण संख्या. -1 -2 -3 -4 -5 अशा पद्धतीने ह्या सर्व संख्या असतात. इकडे अनलिमिटेड पण जातं आणि इकडे पण अनलिमिटेड पर्यंत जात असतं. तर मला सांगा, एक पासून चालू होणाऱ्या सर्व संख्यांना काय म्हणतो आपण? नैसर्गिक संख्या म्हणतो. बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 इथून पुढे अनलिमिटेड, अब्ज, करोड, लाख सर्व अशा पद्धतीच्या सर्व संख्यांना आपण काय म्हणत असतो? नैसर्गिक संख्या म्हणत असतो. मग आता सांगा, त्या नैसर्गिक संख्यांच्या मध्ये काय काय मोडतं आणि काय काय महत्वाचे मुद्दे आहेत ते आता जरा पाहून घेऊ. पहिल्यांदा नैसर्गिक संख्या म्हणजे काय तुम्हाला कळालं की सांगा. तर नैसर्गिक संख्या म्हणजे एक पासून सुरू होणाऱ्या संख्या. त्याच्यामध्ये शून्य येत नाही, त्याच्यामध्ये कोणतीही ऋण संख्या येत नाही. एक पासून सुरू होणाऱ्या सर्व संख्या म्हणजे काय असतात? नैसर्गिक संख्या असतात. इथं मित्रांनो अपूर्णांक सुद्धा येणार नाही. तर इथं फक्त 1 2 3 4 असंच येणार. इथं 1.5 आला, 3.5 आला, 4.5 आला, 4.5 आलं, अशा पद्धतीचं काही येणार नाही. पुढे बघा काय म्हटलंय, तर सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे? बघा, एक पासून सुरू होते म्हणजे सर्वात लहान कोणती असणार? एक ही नैसर्गिक संख्या असणार आहे सर्वात लहान. त्याच्यानंतर बघा, एक ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे आणि ही अनंतापर्यंत जात असते. अनंतापर्यंत गेल्यामुळे कोणती मोठी संख्या हे आपल्याला माहित नाही. त्याच्यामुळे मोठी कोणती संख्या आहे ते आपल्याला माहित नाही. म्हणजेच काय, नैसर्गिक संख्या सर्वात मोठी कोणती आहे ते सांगता येत नाही. पुढे बघा, 0 शून्य ही नैसर्गिक संख्या आहे का? नाही. आपल्या नैसर्गिक संख्येची सुरुवात एक पासून होते म्हणजे शून्य ही नैसर्गिक संख्या नाही, एवढं लक्षात ठेवायचं आहे. पुढं सर्व नैसर्गिक संख्या धन असतात. बघा, या सर्व धन संख्याचं आपण काय म्हटलेलं आहे? नैसर्गिक संख्या म्हटलेलं आहे. आणि त्याच्यानंतर पुढे काय, एक ऋण संख्या नैसर्गिक संख्यांच्या मध्ये मोडत नाही. तर हे झालं नैसर्गिक संख्यांच्या बद्दल बेसिक माहिती. आता दुसरं बघा, दुसरं काय असणार आहे? पूर्ण संख्या असणार आहे. पूर्ण संख्या म्हणजे काय? त्याला इंग्रजीमध्ये म्हणायचं होल नंबर्स. काय म्हणायचं त्याला इंग्रजीमध्ये? होल नंबर्स. नैसर्गिक संख्याला म्हणायचं नॅचरल नंबर्स. मग पूर्ण संख्या म्हणजे काय मला सांगा? नैसर्गिक संख्या एक पासून सुरुवात होत होत्या आणि पूर्ण संख्यांची सुरुवात ही शून्यापासून होणार आहे. म्हणजेच सर्व नैसर्गिक संख्या याच्यामध्ये येतातच. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अनलिमिटेड पर्यंत या सर्व नैसर्गिक संख्या या पूर्ण संख्येत येतातच. फक्त एक्स्ट्रा जो येत असतो तो एक्स्ट्रा म्हणजे आपला असतो शून्य. कोण असतो तो एक्स्ट्रा? शून्य असतो, जो नैसर्गिक संख्येमध्ये नाही पण पूर्ण संख्येमध्ये मोडतो. बघा इथे दिसतो तुम्हाला शून्य, नाही का? हा शून्य जर आपण ऍड केला आणि बाकी सर्व नैसर्गिक संख्याचा सेट घेतला तर त्या सर्व सेट कोणाचा बनतो? पूर्ण संख्यांचा बनत जातो. अशा पद्धतीचा आहे. चला बघा, मग मला सांगा सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती आहे? शून्यापासून सुरुवात झाली म्हणजे शून्य ही सर्वात लहान पूर्ण संख्या आहे. आणि या अनलिमिटेड पर्यंत पुढे निघून जात असतात. म्हणजेच आपल्याला मोठी सर्वात पूर्ण संख्या कोणती आहे ते सांगता येणार नाही. समजलं? चला नेक्स्ट, पुढचा पॉईंट. पहिली संख्या झाली नैसर्गिक संख्या, दुसरी संख्या झाली पूर्ण संख्या. आता तिसरी संख्या. तिसरी संख्या म्हणजे काय असणार आहे? पूर्णांक संख्या असणार आहे. याला इंग्रजीमध्ये म्हणायचं असतं इंटिजर. याला इंग्रजीमध्ये काय म्हणायचं? इंटिजर म्हणायचं. काय म्हणायचं याला? इंटिजर्स. मग इंटिजर्स म्हणजे काय बघा, सर्व मूळ संख्या म्हणजे इकडचं बघा, ही नंबर लाईन बघा म्हणजे संख्या रेषा. ह्याच्यामध्ये हे सर्व धन संख्या कशात येत होत्या? नैसर्गिक संख्येमध्ये येत होत्या. शून्यापासून सुरू झालं तर कशात येत होतं? पूर्ण संख्येमध्ये येत होतं. आता ह्या सर्व निगेटिव्ह नंबर्स म्हणजे ऋण संख्या, सर्व धनसंख्या आणि शून्य या सर्वांचा समावेश कशामध्ये होत असतो? पूर्णांक संख्येमध्ये होत असतो. म्हणजे -5 -4 -3 -2 -1 शून्य, पुन्हा 1 2 3 4 5 इकडनं अनलिमिटेड आणि तिकडं अनलिमिटेड आणि शून्य या सर्वांचा संख्यांचा संच म्हणजे काय असतो? पूर्णांक संख्या असतो. बघा लक्षात ठेवा, सर्व ऋण संख्या, सर्व धनसंख्या आणि शून्य यांच्यापासून मिळून आपल्याला पूर्णांक संख्या मिळतात.
कुठल्या संख्या मिळतात? पूर्णांक संख्या मिळतात आणि त्यालाच आपण म्हणत असतो इंग्रजीमध्ये इंटिजर्स. त्याला काय म्हणत असतो? इंटिजर्स म्हणत असतो. आता याच्याविषयी महत्वाचे मुद्दे बघा. काय म्हटलंय? सर्वात लहान पूर्णांक संख्या. आता मला सांगा, सर्वात लहान म्हणजे काय? निगेटिव्ह. आणि निगेटिव्ह नंबर बद्दल तुम्हाला एक गोष्ट माहित पाहिजे आहे. बघा, एक सिंपल गोष्ट सांगतो. मला सांगा, 1 मोठा आहे का 5 मोठा आहे? तर तुम्हाला माहित आहे. तुम्ही म्हणणार काय सर प्रश्न आहे? 5 ही संख्या मोठी आहे आणि 1 ही संख्या मोठी लहान आहे. आता मी तुम्हाला वेगळा प्रश्न विचारतो. बघा, -1 मोठा आहे का -5 मोठा आहे? समजलं का? म्हणजेच जशा संख्यांचे चिन्ह बदलतात. समजा जर दोन्ही धनसंख्या असतील, तर त्याच्यातली मोठी संख्या ही मोठी असते, लहान संख्या ही लहान असते. किमतीमध्ये, व्हॅल्यूमध्ये. पण समजा जर त्या दोन्ही संख्या निगेटिव्ह असतील, ऋण असतील, तर जसं खाली दिले -1 आणि -5 म्हणजेच काय? -1 ही मोठी आहे का -5 मोठी आहे? तुम्ही बघायचं पहिल्यांदा लहान कुठली दिसतात. तर लहान दिसतं -1. लहान काय दिसतं? -1 ही लहान दिसते. म्हणजेच -1 ही -5 पेक्षा मोठी असते. असं का होतं बघा? तर मग लक्षात ठेवा, -5 इथं आहे आणि -1 इथं आहे. लक्षात ठेवा, नंबर लाईनवरची संख्या रेषेवरची जी उजवीकडची संख्या आहे ती मोठी असते आणि जी डावीकडची संख्या आहे ती लहान असते. मग आता मला सांगा, -5 इथं आहे आणि -1 इथं आहे. यांच्याकडे उजव्या साईडला कोण आहे? -1 ही उजव्या साईडला आहे आणि -5 ही डाव्या साईडला आहे. या दोघांच्या मध्ये. त्याच्यामुळं डाव्या साईडची संख्या लहान, उजव्या साईडची संख्या मोठी. म्हणजे जसं तुम्ही संख्या वाढवत जाता निगेटिव्ह नंबरमध्ये, जसं संख्या वाढवत जाता तशा संख्यांची व्हॅल्यू कमी होत जाते. काय होत जाते? कमी होत जाते, कारण त्या नंबर डावीकडे जातात. म्हणजेच काय बघा, मी इथं लिहिलं 1,00,000 लिहिलं आणि इथं लिहिलं मी 1,000. इथं लिहिलं मी किती? 1,000. मग आता तुम्ही सांगा, 1,00,000 मोठं का 1,000 मोठं? धनसंख्या असताना. तर तुम्हाला माहिती आहे 1,000 मोठा आहे, सॉरी 1,00,000 मोठा आणि 1,000 लहान असतं. पण जर आता मी याची चिन्ह बदल बघा, -1,00,000 लिहिलं आणि आता मी इथं लिहिलं -1,000 लिहिलं. काय लिहिलं? -1,000 लिहिलं. आता मला सांगा, -1,00,000 मोठा आहे का -1,000 मोठा आहे? मला सांगा, सुरुवात येताना 0, -1, -2, -3, -4, -5 पर्यंत सुरुवातीला कोण लागणार आहे? -1,000 लागणार आहे. आणि त्याच्यानंतर पुढे जसं जाईल 50,000, 60,000, 70,000, 90,000 मग 100,000 म्हणजेच काय? -1,00,000 येणार आहे. म्हणजे मला सांगा, ह्या दोघांच्या मध्ये डावीकडे कोण आहे? -1,000 आहे. उजवीकडे कोण आहे? -1,00,000 आहे. मग डावीकडे असेल ते मोठं. लक्षात ठेवायचं. त्याच्यामुळं -1,000 ही संख्या मोठी आहे आणि -1,00,000 ही जी आहे लहान आहे किमतीमध्ये. समजले का? मग अशा पद्धतीचं आहे. मग त्याच्यामुळे मला सांगा, इथं आपण किती संख्या बारकी करू त्याला लिमिट आहे का? नाही. त्याच्यामुळे सर्वात लहान इंटिजर आपल्याला गावत नाही आणि सर्वात मोठा सुद्धा इंटिजर आपल्याला गावत नाही. कारण जसं उजवीकडे जाईल तशी संख्या मोठ्या होत जातात आणि जसं डावीकडे जाईल तशा संख्या काय होत जातात? लहान होत जातात. शून्यापासून. इथं 0 आहे म्हणजे आपला केंद्र काय? सेंटर पॉईंट आहे. इकडे जर उजवीकडे गेलं तर धनसंख्या येतात, इकडे डावीकडे गेलं तर ऋण संख्या येतात. जसं उजवीकडे जसं संख्या मोठी होत जातात आणि जसं डावीकडे जाईल तसं संख्या काय होत जातात? लहान होत जातात. मग आता मला एक गोष्ट सांगा, इथं +5 आहे आणि इथं -5 आहे. मग +5 उजवीकडे आहे म्हणून +5 मोठं, -5 डावीकडे आहे म्हणून -5 काय झालं? लहान झालेलं आहे. म्हणजेच काय, की पूर्णांक संख्यांच्या मध्ये सर्वात लहान पूर्णांक संख्या सांगता येत नाही आणि सर्वात मोठी पूर्णांक संख्या सुद्धा सांगता येत नाही. कारण त्या अनलिमिटेड पर्यंत वाढत जात असतात. बघा, ठीक आहे? बघा, शून्याच्या उजवीकडे धन पूर्णांक संख्या मोठ्या होत जातात आणि डावीकडे ऋण पूर्णांक संख्या लहान होत जातात. जसं आता सांगितलं तेच. नेक्स्ट पॉईंट, सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती मग? ऋण म्हटलं आपण, नुसती पूर्णांक संख्या म्हटलं नाही. सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या. मग सर्वात मोठी ऋण कोण आहे? शून्यापाशी पलीकडची लगेच कोण आहे मग? -1. आणि सर्वात लहान धन पूर्णांक संख्या कोणती मग? -1. बघा, कळलं का? सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या -1 आणि सर्वात लहान धन पूर्णांक संख्या +1. कारण ही इकडे आहे, इकडे संख्या वाढत जातात म्हणजे ही शेवट आहे इकडचा लहान होण्याचा. कारण 1 नंतर 0 येणार आहे आणि 0 1 पेक्षा लहान आहे. 0 ही आपल्या याच्यामध्ये येतं. ठीक आहे? समजलं का? मग अशा पद्धतीने इथं पॉइंट आहे. हा 2 पॉइंट तेवढे लक्षात ठेवा. इथं त्याच्यानंतर 0 ही काय मग बरोबर मध्ये आहे. शून्याच्या तिकडे धनसंख्या, शून्याच्या इकडे ऋण संख्या. त्याच्यामुळे 0 काय झाली? मध्यवर्ती झाली. त्याच्यामुळे 0 ही मध्यवर्ती पूर्णांक संख्या आहे. त्याच्यापुढे बघा, 0 ही धनसंख्या किंवा पूर्णांक संख्या नसते. आता तुम्ही म्हणशीला, सर ही जी शून्य संख्या आहे ती धनाच्या पण चिन्ह दिसत नाही आणि शून्याला ऋणाचं पण चिन्ह दिसत नाही. मग 0 ही संख्या धन आहे का ऋण आहे? तर 0 ही संख्या धनही नाही आणि ऋणही नाही. लक्षात ठेवा. पॉइंट टू बी नोटेड. सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. परीक्षेला विचारले जाण्याची शक्यता आहे. काय? की 0 संख्या पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? तर 0 ही संख्या पॉझिटिव्ह नाही आणि निगेटिव्ह ही नाही. एवढं लक्षात ठेवा. नेक्स्ट पुढं. आता काय झालं? कोणत्याही पूर्णांक संख्येची बेरीज वजाबाकी गुणाकार पूर्णांक संख्याच येत असते. मला सांगा, मी जर गुणाकार केला, बघा एक गोष्ट बघा. आता गुणाकार वजाबाकी आणि बेरीज काय होतं बघू आपण. आता मला सांगा, मी म्हटलं 5 अधिक 5 म्हटले किती येते? तुम्हाला माहिती आहे. सॉरी 5 अधिक 10 किती येतं? 15 येतं. मग मला सांगा, 5 ही पूर्णांक संख्या, 10 पूर्णांक संख्या आणि उत्तर आलेलं 15 ही पण पूर्णांक संख्याच आहे असं सांगितलंय. म्हणजे ह्या 2 संख्याचा गुणाकार करा, बेरीज करा, भागाकार करा, भागाकार नाही वजाबाकी करा. म्हणजे गुणाकार करा, बेरीज करा किंवा वजाबाकी करा. तुम्हाला काय उत्तर मिळणार आहे? पूर्णांक संख्याच मिळणार आहे. पण भागाकार येत नाही का? कारण मला सांगा, 2/3 याचं उत्तर निघतंय का? नाही निघत. मग हे काय झालं? अपूर्णांक झालं. आणि अपूर्णांक म्हणजेच पूर्णांक नसतात. कळलं का? ते अपूर्ण अंक असतात. ते अपूर्णांक आपण पुढे बघूच काय असतात ते.
ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण पहिली संख्या बघितली, नैसर्गिक संख्या दुसरी बघितली, पूर्ण संख्या तिसरी बघितली आपण पूर्णांक संख्या. समजलं. आता आपण पुढच्या संख्येच्या प्रकाराकडे जाऊया. चला पुढच्या संख्येचा प्रकार. त्याच्या अगोदर आपण बघा 1 ते 100 संख्यांवरील ज्या काही संख्या असतात, मग त्रिकोण संख्या आल्या, चौकोन संख्या आल्या, धन संख्या आल्या, म्हणजे काय ते वर्ग संख्या आल्या, घन संख्या आल्या, हे सगळे जे काही प्रकार असतात ना ते इथं चार्टमध्ये दिले आहेत. ते परत आपण बघू. आता आपण पहिल्यांदा संख्यांच्या प्रकाराकडे आपण फोकस करू. बघा पुढचा पॉईंट केला समसंख्या. पुढचा पॉईंट केला समसंख्या. आता समजा समसंख्या म्हणजे काय, समसंख्या म्हणजे काय लक्षात ठेवा. समसंख्या म्हणजे शेवटच्या, समजा मी काय लिहिलं 3420 लिहिलं. तुम्ही काय बघायची, एकक स्थानची संख्या बघायची फक्त. काय बघायची, एकक स्थानची संख्या बघायची. आणि एकक स्थानची संख्या जर 0, 2, 4, 6, 8 यांच्यापैकी कोण असेल तर ती संख्या कोणती संख्या बनते, समसंख्या बनते. बघा 3,21,445 ही संख्या लिहिली आणि तुम्हाला सांगितलं सम आहे का विषम आहे. तुम्ही काय टेन्शन घ्यायचं, फक्त एकक स्थान बघायचं. त्यात काय दिसतं बघा, 0, 2, 4, 6, 8 दिसतंय का, इथं दिसत नाही, म्हणजे ही समसंख्या नाही. मग राहिला कुठला विषम संख्या. मग कुठली संख्या राहिली, विषम संख्या. मग विषम संख्या म्हणजे काय, ज्याच्या एकक स्थानी किती असणार आहे, ज्याच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 असणार आहे. म्हणजे समसंख्या म्हणजे काय, ज्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 असणार आहे. विषम संख्या म्हणजे काय, ज्यांच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 असणार आहे. बघा सम म्हटलं की 0, 2, 4, 6, 8, विषम म्हटलं की 1, 3, 5, 7, 9. एवढं लक्षात ठेवा. समजलं का. बघा समसंख्या म्हणजे काय, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे संख्या असतात त्यांना समसंख्या असे म्हणतात. मग बघा मग आता विषय राहिला काय, समसंख्या म्हणजे काय तुम्हाला कळलं. मग समसंख्यांच्या बद्दलचे थोडेसे गुणधर्म लक्षात ठेवा आपण. बघा समसंख्यांचे गुणधर्म काय असतात. पहिला गुणधर्म असतो सर्व समसंख्यांना दोन्ही भाग जातो. तर मी तुम्हाला सांगितले ज्यांच्या एकक स्थानी काय असतं 0, 2, 4, 6 आणि 8 असतं ह्यांना समसंख्या म्हणतात. आणि ह्या सर्व समसंख्यांना 2 ने भाग जात असतो. म्हणजे सर्व समसंख्यांचे निम्मी निघतात. 2 ने भागणे म्हणजे काय करणं, 2 तुकडे करणं, आणि 2 तुकडे करणं म्हणजे निम्म करणं. म्हणजे ज्या समसंख्या असतात त्यांचं निम्म होत असतं, म्हणजे 2 न भाग जात असतो. पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट बघा. दुसरा पॉईंट काय म्हटलंय, 2 क्रमवार समसंख्येमध्ये 2चा फरक असतो. आता मला सांगा संख्या आपण लिहू. बघा क्रमवार संख्यामध्ये काय 20 आणि 22. मी म्हटलं पुन्हा 28 आणि 30. पुन्हा मी काय म्हटलं 32 आणि 34. ह्या क्रमवार समसंख्या आहेत. काय ह्या क्रमवार समसंख्या आहेत. कारण 20 नंतर काय येतं 21 येतं, पण 21 ही विषम संख्या आहे. पण त्याच्या पुढची म्हणजे काय 22. अशा पद्धतीने 20 आणि 22 बघा, 28 आणि 30 बघा, किंवा 32 आणि 34 बघा, किंवा कोणतीही समसंख्या घ्या ज्या एकानंतर एक पाहिजे म्हणजे क्रमवार पाहिजे. त्यांच्यामध्ये फरक तुम्हाला कितीचा गावतो, 2चाच गावतो. बघा मी म्हटलं 100 आणि त्याच्या पुढची कुठली समसंख्या सांगा मग. बरोबर 102. मग 100 आणि 102 यांच्यामध्ये फरक कितीचा आहे, 2चा आहे. समजलं. अशा पद्धतीनं नेक्स्ट बघा. तिसरं काय म्हटलंय, 2 समसंख्यांची बेरीज करा, 2 समसंख्यांची वजाबाकी करा, नाहीतर 2 समसंख्यांचा गुणाकार करा. उत्तर काय मिळतं, समसंख्यांचे येतं. चला आपण बघू. समसंख्या मला 2 सांगा, 2 आणि 4 घेऊ. ह्या 2 आणि 4चं पहिल्यांदा काय करू, बेरीज करू. 2 आणि 4 किती येते सांगा, 6 येते. परत त्यांची वजाबाकी करू, म्हणजेच काय 4 वजा 2 बरोबर किती येते, 2 येते. पुन्हा त्या 2 संख्याचा गुणाकार करू, म्हणजेच काय 4 गुणिले 2 किती येते, 8 येते. मग मला सांगा बेरीज केलं तर 6 मिळालं, 6 समसंख्या आहे. वजाबाकी केली तर 2 मिळालं, 2 समसंख्या आहे. गुणाकार केला तर 8 मिळालं, 8 ही पण काय समसंख्याच आहे. म्हणजेच तुम्हाला बेरीज करा, वजाबाकी करा, काय तर गुणाकार करा. काय समसंख्यांची बेरीज करा, वजाबाकी करा, नाहीतर गुणाकार करा. तुम्हाला उत्तर जे मिळणार आहे ते समसंख्याच मिळणार आहे. समजलं का. अशा पद्धतीने काम आहे. आता मी इथं 2 आणि 4 घेतले, तुम्ही कोणतीही समसंख्या घ्या, कोणती म्हणजे कोणतीही, तुम्हाला अशाच पद्धतीचा पॅटर्न मिळणार आहे. समजलं. बघा इथं सांगितलं समसंख्या अधिक समसंख्या बरोबर समसंख्या दिलेलं आहे. इथं बेरीज केल्या, इथं वजाबाकी केल्या, इथं गुणाकार केलेला आहे. आणि तुम्हाला जे उत्तर मिळतंय ते तुम्हाला काय मिळतंय, समसंख्याच मिळत असतं. मग मला सांगा मित्रांनो, मी जर 10 ही समसंख्या घेतली आणि ह्याच्यामध्ये अधिक एक केलं तर किती उत्तर मिळते, 11 मिळते. मी जर समजा 26 ही समसंख्या घेतली आणि त्याच्यामध्ये अधिक एक केलं तर किती मिळतं मला, 27 ही 27 मिळतं. मग मला सांगा समसंख्येमध्ये एक मिसळ तर विषम संख्या मिळतात, समसंख्येमध्ये एक मिसळ तर विषम संख्या मिळत असते. मग ते इथे दिलं तुम्हाला. बघा समसंख्यामध्ये एक मिसळ आहे ना, तुम्ही मिसळायला कमी पण करू शकता. मग मला सांगा इथं समसंख्या 10, त्याच्यामध्ये एक मिसळा 11 येते, विषम झाली. इथं समसंख्या 10 वजा करा 1 9 येते, म्हणजे 9 ही पण काय झाली, विषम झाली. मग सममधनं एक संख्या वजा करा म्हणजे एक आकडा, एक वजा करा नाही तर अधिक करा, तुम्हाला विषमच मिळणार आहे. अशा पद्धतीने इथं तुम्हाला दिलेलं आहे. समजलं. हे झालं समसंख्यांच्या बद्दलचं. तर जरा पुढे जाऊया. पुढचा पॉईंट कुठला असणार मग, पुढचा पॉईंट असणार आपला विषम संख्यांचा. ठीक आहे मित्रांनो. चला विषम संख्येचं काय बघा, ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 असणार आहे, ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 असणार आहे, ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 असणार आहे, ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 असणार आहे. तुमचं पाठ झालं असेल आता. समजलं का. मग ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 त्या विषम झाल्या, आणि ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 0 2 4 6 8 0 2 4 6 8 अशा संख्या असतात त्या काय असतात,
समसंख्या असतात. आता समसंख्या सर्व पाहिल्या. आता आपण पाहू विषम संख्या. बघा, विषम संख्या म्हणजे काय? ज्या संख्येच्या स्थानी 1, 3, 5, 7, 9 यांच्यापैकी एखादा अंक असतो, ती संख्या काय असते? विषम संख्या असते. उदाहरणार्थ बघा, ही तुम्हाला संख्या दिली. किती आहे? 3279. शेवटला 9 आहे, विषम संख्या झाली. इथं 53 दिलंय, शेवटला 3 आहे, विषम संख्या झाली. इथं 91 दिलंय, शेवटला 1 आहे, विषम संख्या झालेली आहे. काय झालंय? विषम संख्या झालेली आहे. चला, समजतंय ना सगळं? नेक्स्ट. आता नेक्स्ट आहे बघा. महत्वाचे. आता ह्या समसंख्या तुम्हाला कळल्या, विषम संख्या कळल्या. आता विषम संख्याचे महत्वाचे मुद्दे बघूया. काय आहे विषम संख्येचे महत्वाचे मुद्दे? बघा, विषम संख्याला 2 ने भागले असता बाकी एक उरते. बघा, विषम संख्या कोणतीही सांगा. चला, मी एक मनाने घेतो 25. मी काय घेतो? 25 ही संख्या घेतो आणि ह्या संख्याला 25 ला मी काय करतो? 2 ने भागतो. बघा, 25 भागिले 2. 2 एके 2, 2 2 गेलं, 0 उतरून घेतला, 5, परत बेदुनी 4, किती उत्तर आलं? बाकी 1 आला. आता 1 ला भाग जात नाही. म्हणजेच मला सांगा, काय असतं? कोणतीही विषम संख्या जर आपण घेतली आणि त्याला जर 2 न भागलं तर कायम बाकी 1च येते. कळलं का? बघा, तुम्ही 9 घ्या, 9 ही विषम संख्या घ्या. त्याला 2 न भागा. 2 चौक 8, 8 येते उत्तर आणि बाकी किती उरते मग? बाकी 1 उरते. म्हणजे कोणत्याही विषम संख्याला जर आपण 2 न भागलं तर बाकी किती उरते? 1 उरते. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा बघा काय? दुसरा मुद्दा काय आहे? की कोणत्याही विषम संख्येची बेरीज करा, वजाबाकी करा. उत्तर काय येतं? समसंख्येचे. बघा, विषम संख्येची काय करतलंय? विषम संख्यांची बेरीज करा नाहीतर वजाबाकी करा. उत्तर काय? ते सम येते. चला, 2 विषम संख्या घेऊ. कुठली कुठली घेऊ? चला, मी घेतली 25 आणि दुसरी घेतली कुठली? समजा 25 आणि मी घेतली 21. त्या 2 संख्या द्या. पहिल्यांदा मी यांची बेरीज करतो. 25 अधिक 21 किती येते? 6 आणि 4. बघा, काय आलं? 46 आलं. किती आलं? 46 आलं. ही झाली समसंख्या. परत ह्या संख्येची वजाबाकी करतो. 25 वजा 21 किती येते उत्तर? 4 येते. आणि 4 ही पण कशी आहे? समसंख्या आहे. काय आहे? समसंख्या आहे. आता ही झाली बेरीज, ही झाली वजाबाकी. आता मी ह्या दोघांचा गुणाकार पण करतो. बघा, 21 गुणिले 25. 25 एके 25, 25 5 असेल 2, 25 2 50 2, 52. आता गुणाकार किती आला? 525 गुणाकार आला. किती आला गुणाकार? 525 आला. म्हणजेच काय? की विषम संख्या जर बेरीज केली तर सम मिळत्या, विषम संख्याची वजाबाकी केली तर सम मिळत्या आणि विषम संख्याचा गुणाकार केला तर विषम मिळते. हे 2 पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. 2 म्हणजे 3 आहेत. बेरीज केली तर विषम, वजाबाकी केली तर सॉरी, बेरीज केली तर सम, वजाबाकी केली तर सम, पण गुणाकार जर केला तर आपल्याला विषम संख्या मिळते. हे विषम संख्याच्या बद्दल आपलं चालू आहे. ठीक आहे. तर तुम्हाला सर्वांना इथपर्यंत समान असेल. आता आपण पुढच्या मुद्द्यावर जाऊया. बघा, पुढचा मुद्दा काय इथं दिलाय तुम्हाला. बघा, 2 विषम संख्या घेतल्या. पहिले 3 घेतल्या, 5 घेतल्या. बेरीज केली, 8 उत्तराला सम आहे. दोघांची वजाबाकी केली, 2 उत्तराला सम आहे. पण दोघांचा जर गुणाकार केला तर 21 आलं आणि 21 काय आहे? विषम आहे. 21 काय आहे? विषम आहे. अशा पद्धतीने हे आपलं आहे. हे झालं विषम संख्याबद्दलचं. सांगा मित्रांनो, विषम संख्यामध्ये एक मिसळा नाहीतर एक वजा करा. चला, 25 घेतलं. 25 मध्ये एक मिसळा किती येते? 26 येते. समसंख्या आहे. परत 25 घ्या. त्या 25 मधून एक वजा करा. किती येतं? 24 येतं. समसंख्या. म्हणजेच विषम संख्येमध्ये एक मिसळा नाहीतर एक वजा करा. आपल्याला समसंख्या मिळते. किंवा समसंख्येमध्ये एक मिसळा किंवा एक वजा करा, विषम संख्या आपल्याला मिळत असते. 2 समसंख्यांच्या मध्ये 2चा फरक असतो क्रमागत समसंख्यामध्ये. तशाच पद्धतीने 2 क्रमागत विषम संख्यांच्या मध्ये 2चाच फरक असतो. 2 क्रमागत विषम संख्यांच्या मध्ये 2चा फरक असतो. 2 क्रमागत समसंख्यांच्या मध्ये 2चा फरक असतो. लक्षात घ्या. ठीक आहे. चला, इथं दिलंय बघा, 35 मधनं वजा केलं 34 आलं सम आहे. 35 मध्ये अधिक केलं 36 आलं सम आहे. आता हे झालं समसंख्या आणि विषम संख्याबद्दलचं. मग आता मला सांगा मित्रांनो, 1 ते 100 पर्यंत सम किती असतात आणि विषम किती असतात? 1 ते 100 पर्यंत सम किती आणि विषम किती? मग मला सांगा मित्रांनो, एकानंतर एक सम विषम सम विषम सम विषम चालत जातं. म्हणजेच निम्म्या सम झाल्या आणि निम्म्या विषम झाल्या. निम्म्या म्हणजे किती? 100चं निम्म किती? 50 काय असतात? समसंख्या असतात. म्हणजे 50 काय असतात? विषम संख्या असतात. हे जरा लक्षात ठेवा. पॉइंट टू बी नोटेड. 1 ते 100 पर्यंत समसंख्या 50 असतात आणि विषम संख्या या सुद्धा किती असतात? 50च असतात. समजलं? चला, अशा पद्धतीने हे आपण समसंख्या, विषम संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, नैसर्गिक संख्या हे सर्व मुद्दे आपण इथं पाहिलेले आहेत. आता आपण पुढच्या पॉईंटकडे जाऊया. पुढचा पॉईंट सर्वात महत्वाचा लक्षात ठेवा मित्रांनो. इथनं पुढे जरा लक्ष देऊन बघा. काय काय आहे? मूळ संख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या, त्रिकोणी संख्या. ह्या ज्या 4 संख्या आहेत ना, खूप महत्वाच्या आहेत त्या. आणि याच्यावर इयत्ता 5वी स्कॉलरशिपला भरपूर सारे प्रश्न विचारले कायम जातात. काय विचारले जातात लक्षात ठेवा. चला, आपण पहिल्यांदा बघू मूळ संख्या म्हणजे काय. पहिल्यांदा काय बघू? मूळ संख्या म्हणजे काय. लागलीच पण इकडे संयुक्त संख्या म्हणजे काय बघू. संयुक्त संख्या. बघा, मला सांगा, काय म्हटलं मी चला इकडे काय लिहितो? 11 लिहितो. मी किती लिहिलं? 11 लिहिलं. मला सांगा, 11 किती भाग होती? 11 1 11 म्हणजे 11ला 1 न भाग जातोय आणि 11ला स्वतः 11 पण भाग जातोय. म्हणजे 11ला 1 आणि ते स्वतः ह्या संख्येने भाग जातो. आता मी म्हटलं चला पुढचे घ्या. 29 घ्या. 29 ला कोणी भाग जातो? 29ला 1 न भाग जातो आणि 29ला स्वतः 29नच भाग जातो. चला, अजून एक संख्या घ्या. अजून एक कुठली घ्या? चला, अजून घ्या तुम्ही 31 घ्या. 31ला 1 न भाग जातो, 31ला स्वतः 31नच जातो. इतर कोणीही याला भाग जात नाही.
म्हणजेच काय मित्रांनो, मूळ संख्या म्हणजे काय असतात, की ज्या संख्यांना एक आणि ती स्वतः संख्या ह्यांच्या व्यतिरिक्त कोणीही भाग जात नाही. ह्यांच्या व्यतिरिक्त कुठल्याही संख्येनं ह्या संख्यांना भाग जात नाही. त्या संख्याला काय म्हणतो आपण? मूळ संख्या म्हणतो. त्या संख्याला काय म्हणतो? मूळ संख्या म्हणतो. म्हणजे जी मूळ संख्या आहे त्या मूळ संख्याला एक आणि ती स्वतः म्हणजे मी म्हटलं तुम्हाला किती बाबा? चला मी म्हटलं तुम्हाला समजा 19 म्हटलं 19. 19ला 1 न भाग जातोय आणि 19ला 19 स्वतःही भाग जातोय. म्हणजे ह्याच्या व्यतिरिक्त 19ला कोणी भाग जातोय का? 19ला ह्याच्या व्यतिरिक्त कोणीही भाग जात नाही. म्हणजे 19 झाली मूळ संख्या. 19 काय झाली मग? मूळ संख्या झाली. म्हणजे मूळ संख्या म्हणजे काय असतं? ज्या संख्याला 1 आणि ती स्वतः संख्या यांच्या व्यतिरिक्त कोणत्याही संख्येने भाग जात नाही, त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात. त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात. मग राहिला विषय संयुक्त संख्येचा. मग आता संयुक्त संख्या म्हणजे काय? चला उदाहरणार्थ घ्या 10. आता 10 या संख्येला 1 न भाग जातो. 10 या संख्येला स्वतः 10 न पण भाग जातोच. पण 10 या संख्येला अजून कोणी कोणी भाग जातो? 2 न पण भाग जातो बघा. 2 पंच 10 आणि परत 5 न पण भाग जातोय. 5 दोन्ही भाग. म्हणजे ज्या संख्येना 1 आणि ती स्वतः यांच्या व्यतिरिक्त कुठल्यातरी एका संख्येने भाग जातो. कमीत कमी एक संख्या तर पाहिजेच. 1 आणि ती स्वतःपेक्षा. 1 आणि ती स्वतःपेक्षा इतर कोणत्याही संख्येने जर त्या संख्येला भाग गेला तर त्याला म्हणायचं संयुक्त संख्या. आणि जर 1 आणि ती स्वतः संख्या यांच्या व्यतिरिक्त कोणत्याही संख्येने भाग गेला नाही तर त्याला म्हणायचं मूळ संख्या. त्याला काय म्हणायचं? मूळ संख्या असे म्हणतात. समजलं मित्रांनो? तर तुम्हाला ह्या मूळ संख्या म्हणजे काय आणि संयुक्त संख्या म्हणजे काय हे जर कळालं असेल तर याच्यावरचे जरा महत्वाचे मुद्दे आता लक्षात ठेवायचे आहेत. आणि इयत्ता 5वीला 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांवर प्रश्न हा हमखास विचारला जातो. हमखास विचारला जातो. हमखास विचारला जातो. 2025 मध्ये आता जे नवोदयची परीक्षा झाली त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की 1 ते 20 पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत हे ओळखा. समजलं का मित्रांनो? मग अशा पद्धतीचे प्रश्न असतात. मग ते तुम्हाला मी एकदम कमी वेळामध्ये इथं हायलाइट करून देतो बघा. हा आता बघा 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या कुठल्या कुठल्या आहेत बघा. हे बघा इथे दिसतं बघा 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41 43 47 53 59 61 67 71 73 79 83 89 आणि 97. हे प्रश्न म्हणजे ह्या 100 पर्यंतच्या मूळ संख्या झाल्या. मग मला सांगा 1 ते 100 पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत? एकूण मूळ संख्या 1 ते 100 झाल्या आपल्याकडे. 1 ते 100 पर्यंत. मग एकूण किती आहेत मूळ संख्या? एकूण मूळ संख्या आहेत 25. जर एकूण मूळ संख्या 25 असेल तर संयुक्त किती झाल्या मग? संयुक्त झाल्या 100 सॉरी 75 झाल्या. किती झाल्या? 75. मूळ संख्या 25 आहेत आणि संयुक्त संख्या किती आहेत मग? 75 आहे. हा पहिला प्रश्न विचारला जातो. काय म्हणलं जातंय? हां, तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारला जातो, की बाबा 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत? तर एकूण मूळ संख्या आहे 25 आणि त्या 25 मूळ संख्या मी इथं तुम्हाला लिहून दिलेल्या आहेत. तुम्ही त्याला लिहून घ्यायचा आहे व्यवस्थित. दुसरा प्रश्न विचारला जातो, की 1 ते 100 पर्यंत संयुक्त संख्या किती आहेत? मग मला सांगा, जर मूळ संख्या असतील जर 25 तर उरलेल्या किती 100 पर्यंत? 75 उरल्या. मग 75 काय झाल्या? संयुक्त झाल्या. 75 काय झाल्या? संयुक्त झालेल्या आहेत. चला पुढचा पॉइंट बघा. आता सुरुवात मला सांगा, ह्या मूळ संख्या जर तुम्ही सगळ्या पाहिल्या, इथं बघा जरा. ह्या मूळ संख्या बघा किती आहे? 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 36, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89 आणि 97. या सर्व संख्यांच्या मध्ये 2 ही अशी एकमेव संख्या आहे जी काय आहे? सम आहे. बाकी सर्व संख्या बघा तुम्ही कशा आहेत? विषम आहेत. बाकी सर्व संख्या कशा आहेत? विषम आहेत. म्हणजेच लक्षात ठेवा मूळ संख्यांच्या मध्ये 2 ही एकमेव संख्या आहे जी समसंख्या आहे आणि सम असून सुद्धा मूळ आहे. बाकी कुठलीही समसंख्या मूळ संख्यामध्ये मोडत नाही. फक्त 2 ही एकमेव संख्या जी मूळ संख्या आहे. लक्षात ठेवा. कारण 2 ला 2 न भाग जातो, 1 न भाग जातो. त्याच्या व्यतिरिक्त 2 ला कोणीही भाग जात नाही. त्याच्यामुळे ती मूळ संख्येमध्ये मोडते. त्याच्यामुळे ती मूळ संख्येमध्ये मोडते. बघा आता जरा ह्याच्यावरचे महत्वाचे मुद्दे आपण जरा पाहून घेऊ. पहिला मुद्दा काय बघा. बघा 1 ते 50 पर्यंत एकूण किती आहेत? 15 आहेत आणि 1 ते 100 पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत? 25 मूळ संख्या आहेत. त्याच्यानंतर 2 ही कशी आहे? एकमेव मूळ संख्या आहे. 2 कसे आहे? एकमेव मूळ संख्या आहे. पण कसली मूळ? सममूळ. एकमेव कसं आहे? सममूळ आहे. बाकी सर्व मूळ संख्या या कशा असतात? विषम असतात. बाकी सर्व मूळ संख्या कशा असतात? विषम असतात. तिसरं बघा, मूळ संख्या अनंत आहेत. मला सांगा, आपण नंबरला थांबायला काय लिमिट आहे का? 100 झालं, 1000 झालं, 10,000 झालं, 1,00,000 झालं, 10,00,000 झालं, 100,00,000 झालं. असं किती नंबर आहेत असं? आणि या भरपूर नंबरमध्ये भरपूर साऱ्या मूळ संख्या आहेत, भरपूर साऱ्या संयुक्त संख्या आहेत. त्याच्यामुळे मूळ संख्यांना अंत नाही. मूळ संख्या या अनंत आहेत. पुढं आपल्याला फक्त 1 ते 100 पर्यंतचा अभ्यास करायचा. बाकीच काय नाही. फक्त लक्षात ठेवा की मूळ संख्या अनंत आहे. पुढं 0 आणि 1 ही मूळ संख्या नाही. लक्षात ठेवा 1 ही सगळी संख्या आहे ना ती मूळ संख्या सुद्धा नाही आणि 1 ही संख्या संयुक्त सुद्धा नाही. 0 आणि 1 ही मूळ संख्या नाही एवढं लक्षात ठेवा.
पुढं मूळ संख्याचा लसावी व मूळ संख्याचा लसावी हा त्या संख्याचा गुणाकार असतो. मला सांगा आता मूळ संख्या बघा कुठली घ्या मूळ संख्या? चला 5 घ्या आणि 7 घ्या आणि ह्या दोघांचा लसावी काढायचा. ह्या दोघांचा काय करायचं आहे? लसावी काढायचा आहे. तर ह्या दोघांचा लसावी कसा निघणार? 5 गुणिले 7 बरोबर 35. किती निघलं? 35. म्हणजे लक्षात ठेवा आता लसावी हा आपण व्हिडिओ बनवलेला लसावी मसावी त्याच्यावर तुम्ही ते पाहून घ्या. आता सध्या फक्त इथे लक्षात ठेवा की मूळ संख्यांचा लसावी किती असतो? त्या दोघांचा गुणाकार असतो. मूळ संख्येचा लसावी किती असतो? त्या दोघांचा गुणाकार असतो. मूळ संख्येचा लसावी किती असतो? त्या दोघांचा गुणाकार. एवढं पॉईंट लक्षात ठेवा. ठीक आहे. चला नेक्स्ट पुढचं काय बघा. आता पुढचं दिलं तुम्हाला 1 ते 100 मध्ये एकच स्थानी अदलाबदल केल्यास एकूण किती मूळ संख्या बघतात. आता बघा मला सांगा इकडे बघा जरा. काय 6वा मुद्दा बघायचा आपल्याला. 6वा मुद्दा काय की मूळ संख्यांचा लसावा त्या संख्येचा गुणाकार असतो. 7वा मुद्दा काय की 1 ते 100 मधील मूळ संख्येच्या एकक स्थान, दशक स्थान व शतक स्थान. आता बघा ह्या सर्व काय झाल्या? मूळ संख्या झाल्या. आपण आता काय करू? ज्या दोन एकी संख्या त्यांच्या आकडे बदलू. म्हणजे काय इथं बाबा 61 आहे, 61 16 झालं. 67 आहे, 67 76 झालं. 71 आहे, 71 17 झालं. 73 आहे, 73 37 झालं. असं जर आपण संख्येची अल्टरपलट केली आणि मग त्या संख्या बघितल्या मग त्यातलं बघितलं बाबा मूळ आहे का संयुक्त आहे, तर मला सांगा अशा किती संख्या मिळतात आपल्याला? अशा 9 संख्या मिळतात ज्यांची अदलाबदल केली तर त्या मूळच राहतात. कळलं का? उदाहरणार्थ बघा 11 ही संख्या आहे. काय? 11. 11च्या आतला बदल केली तरी 11 मिळतंय आणि 11 ही मूळ संख्या आहे. आता 31 बघा 31. 31च्या आतला बदल केला तर 13 मिळतं. आणि 13 ही काय? मूळ संख्याच आहे. आता 71 बघा. 71च्या आतला बदल केला तर 17 मिळतं. आणि 17 ही काय? मूळ संख्या आहे. समजतंय का? किंवा 31 बघा 31. 31च्या आतला बदल केली. सॉरी 13 बघा 13. 13च्या आतला बदल केली तर 31 मिळतं. 31 काय? मूळ संख्या आहे. मग अशा एकूण किती मूळ संख्या आहेत? की ज्यांची जर अदलाबदल केली तरी त्या परत पण मूळ संख्याच मिळतात. म्हणजे बघा इथं उदाहरणार्थ बघा मी काय लिहिलं इथं? काय लिहिलं? परत एकदा बघा 11 लिहिलं. 11ची संख्येच्या आदला बदल ह्याला तिकडे गेला इकडे घ्या 11 लिहितोय. आता इथं लिहिलं 13. 13च्या आदला बदल करा 3 पुढे आलं 1 मागे गेलं. परत 31 घ्या. 31च्या आदला बदल करा किती येते? 13 येते. मग अशा अशा किती संख्या आहेत की ज्या संख्यांच्या अंकांची अदलाबदल केली तरी त्या मूळ संख्याच मिळतात. तर त्या एकूण आहेत 9. आणि हा सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात ठेवा. सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे इम्पॉर्टंट म्हणजे इम्पॉर्टंट. 11 आहे तशी 13 आहे, 17 आहे, 31 आहे, 37, 71, 73, 79 आणि 97. समजलं का? ह्या त्या संख्या आहेत ज्यांच्या अंकाची अदलाबदल जरी केली तरी मिळणाऱ्या नवीन संख्या या मूळ संख्याच आपल्याला मिळतात. मिळणाऱ्या नवीन संख्या काय मिळतात? मूळ संख्याच आपल्याला मिळतात. एवढं लक्षात ठेवायचं. समजलं? मग इथं बघा हे पॉईंट आणि हा जो चार्ट आहे ह्या चार्टचा जरा आता मी तुम्हाला इथं देतोय तो तुम्ही लिहून घ्या आणि याचा अभ्यास करा. काय अभ्यास करायचा आहे? एकच आणि बघा काय म्हटलंय? बघा एकच आणि शून्य असणाऱ्या मूळ संख्या किती आहेत त्या? एकच आणि मूळ संख्या नाहीतच. एकच आणि एक असणाऱ्या मूळ संख्या किती आहेत त्या? 5 आहेत. बघा एकच आणि एक असणाऱ्या संख्या कुठल्या कुठल्या आहेत बघा. एक स्थानी एक असणार आहे. हे बघा ही एक आहे, त्यानंतर ही एक आहे, त्यानंतर ही एक आहे, त्याच्यानंतर इथे एक आहे, त्याच्यानंतर इथे एक आहे. मग किती झालं? 1, 2, 3, 4, 5 झाल्या. मग एकच स्थानी बघा एक असणार किती आहे त्या? 5 आहेत. एकच स्थानी 2 असणार किती आहे त्या? 1 आहे. ही 2 स्वतःच. एकच स्थानी 3 असणार किती आहे त्या? 7 आहे त्या. बघा एकच स्थानी 3 असणार बघा संख्या. हे बघा इथे 1 आहे, इथं 2 आहे, इथं 3 आहे, परत इथं 4 आहे, मग इथं 5 आहे, इथं 6 आहे आणि इथं 7 आहे. आहे का? मग किती झाल्या टोटल? 7 संख्या झाल्या. एकच स्थानी 3 असणार संख्या इथे त्या 7 आहेत. एकच स्थानी 4 असणार संख्या नाही. एकच स्थानी 5 असणार एकच मूळ संख्या आहे. ती कुठली स्वतः 5. एकच स्थानी 7 असणार किती आहे त्या? 6 संख्या आहेत. एकच स्थानी 7 असणार किती संख्या आहेत? 6 आहेत. बघा एकच स्थानी 7. इथे 1 आहे, इथं 2 आहे, परत इथं 3 आहे, परत इथं 4 आहे, परत इथं 5 आहे, परत इथं 6 आहे. मग किती झाल्या? 7 असणाऱ्या संख्या 6 आहेत. 8 असणाऱ्या कुठली नाही आणि 9 असणाऱ्या 5 आहेत. 9 असणाऱ्या बघा 9 असणाऱ्या एकच स्थानी 9 पाहिजे. एकच स्थानी 9 असणाऱ्या इथे 1 आहे, इथं 2 आहे, इथं 3 आहे, परत इथं 4 आहे आणि 1 आणि 9 4च आहेत बहुतेक. नाही 5 सांगितलं. हा हे बघा इथं 5 आहे. आहे का? ह्या 5 संख्या आहेत ज्यांच्या एकच स्थानी किती आहे? 9 आहे आणि हे तुम्हाला मुद्दे पाठ करायचे लक्षात ठेवा. हा चार्ट खूप महत्वाचा आहे. स्कॉलरशिपच्या 5वीच्या परीक्षेला विचारला जातो. तुम्हाला म्हणणार 1 ते 100 पर्यंत एकच स्थानी 9 असणाऱ्या मूळ संख्या किती? 1 ते 100 पर्यंत एकच स्थानी 5 असणाऱ्या मूळ संख्या किती? परत विचारणार 1 ते 100 पर्यंत एकच स्थानी 3 असणाऱ्या मूळ संख्या किती? मग अशा वेळी तुम्हाला जर डायरेक्ट चार्ट पाठ असेल तर तुम्हाला याचं उत्तर आरामात निघतं. किंवा 1 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्या तोंड पाठ पाहिजेत. कशा पाहिजेत? तोंड पाठ पाहिजेत. मग तुम्हाला हा चार्ट पाठ करावा लागणार नाही. तुम्ही स्वतः डायरेक्ट लिहून काढू. चला पुढे जाऊयात. ह्या झाल्या मूळ संख्यांविषयी माहिती. हे काय झालं आपल्याला? मूळ संख्यांच्या विषयी माहिती झाली. आता आपण जाऊया पुढे म्हणजेच कुठला पॉईंट? संयुक्त संख्या. मूळ संख्या झाली कुठल्या संख्या? संयुक्त संख्या. बघा संयुक्त संख्या म्हणजे काय आता सांगितलं मी. ज्या मूळ संख्या नाहीत त्या संयुक्त संख्या आहेत. ज्या मूळ संख्या नाहीत त्या काय? संयुक्त संख्या आहेत. म्हणजेच काय? मूळ संख्या म्हणजे काय असतं की बाबा ज्या संख्येला एक आणि ती स्वतः संख्या यांच्या व्यतिरिक्त कोणीही भाग जात नाही त्याला आपण म्हणतो मूळ संख्या. मग संयुक्त म्हणजे काय? तर संयुक्त म्हणजे अशी संख्या ज्या संख्येला एक आणि ती स्वतः संख्या ह्यांच्या व्यतिरिक्त कमीत कमी एका संख्येने तरी भाग जातो. जसं उदाहरणार्थ 15 बघा. 15. 15ला 1 ने भाग जातो. 15ला स्वतः 15 भाग जातो. पण ह्या 15ला 3 ने पण भाग जातो आणि 5 ने पण भाग जातो. कळलं का? त्याच्यामुळे ही मूळ संख्या राहत नाही. ही संयुक्त संख्या बनते.
हे काय म्हणते संयुक्त संख्या बनते. मग आता संयुक्त संख्या तुम्हाला समजले. मग आता याच्याविषयी थोडी इम्पॉर्टंट माहिती बघू. बघा पहिला मुद्दा काय बाबा, एक व सर्व मूळ संख्या सोडून इतर सर्व संख्या काय संयुक्त आहेत. मग 1 ते 100 पर्यंत मला सांगा मूळ संख्या किती आहेत 25 आहेत. पण 1 ते 100 पर्यंतची एक ही संख्या कशी आहे मूळ नाही. त्याच्यामुळे उरलेल्या 75 संख्यांच्या पैकी 74 संख्या या किती आहेत मग संयुक्त संख्या आहेत. मग चुकून बोलताना आपल्याकडनं संयुक्त संख्या 75 असं होतं. पण एक ही संयुक्त संख्या नसल्यामुळे 75 मधनं एक गेलं 74 उरलं. मग 74 किती संख्या असणार आहेत संयुक्त संख्या असणार आहेत 1 ते 100 पर्यंत. पॉईंट टू बी नोटेड, पॉईंटला लिहून घ्या की 1 ते 100 पर्यंत संयुक्त संख्या या 74 असतात, मूळ संख्या या 25 असतात आणि मूळ ही नाही आणि संयुक्तही नाही अशा असणाऱ्या संख्या ही एक असेल ती स्वतः एकच. स्वतः किती आहे एकच आहे. बघा नेक्स्ट पुढचा पण काय म्हटलंय एक ही संयुक्त संख्या नाही आणि मूळ संख्याही नाही. म्हणजे एक ही संख्या संयुक्त पण नाही आणि एक ही संख्या मूळही नाही. लक्षात ठेवा. नेक्स्ट सर्वात लहान संयुक्त संख्या कुठली आहे मग 4 आहे. सर्वात लहान संयुक्त संख्या कुठली आहे 4 आहे. कारण मला सांगा एक ही संयुक्त नाही मूळ नाही, दोन ही मूळ संख्या, तीन ही पण मूळ संख्या, पुढची 4. मग 4 ही काय संयुक्त संख्या. मग सर्वात लहान संयुक्त संख्या कुठली 4. सर्वात लहान मूळ संख्या कुठली 2. लक्षात ठेवा. ठीक आहे. चला पुढे. आणि सर्वात मोठी संख्या कुठली आहे आता मला सांगा. संयुक्त संख्या अनंत आहेत ना, मग त्याच्यामध्ये सर्वात शेवटला कोण बसला माहिती आहे का. संयुक्त संख्या संपतच नाहीत तर सर्वात शेवटला कोण बसले ते कळेल का आपल्याला. कळणार नाही. म्हणजे सर्वात मोठी कुठली संख्या आपल्याला सांगता येत नाही. समजलं. चलो नेक्स्ट. आता ह्या झालं संयुक्त संख्यांच्या बद्दलची माहिती. ही काय झाली संयुक्त संख्यांच्या बद्दलची माहिती. जर तुम्हाला महत्वाचे मुद्दे वाटत असतील तर लिहून घ्या. नेक्स्ट आता संयुक्त मूळ संख्या झालं, परत त्याच्यानंतर संयुक्त संख्या झालं. आता आपण बघू जोडमूळ संख्या. आता काय बघू जोडमूळ संख्या म्हणजे काय बघा. एकदम सोपं आहे, हे काय अडचण नाही. बघा ज्या दोन मूळ संख्यांच्या दरम्यान फक्त एकच संयुक्त संख्या असते त्या मूळ संख्याला जोडमूळ संख्या म्हणजेच काय लक्षात ठेवा जोडून येणाऱ्या मूळ संख्या. जोडमूळ संख्या म्हणजे काय जोडून येणाऱ्या मूळ संख्या. मग जोडमूळ संख्या म्हणजे काय जोडून येणाऱ्या मूळ संख्या. जसं फॉर एक्झाम्पल बघा 3 आणि 5. 3 आणि काय 5 आहे ह्याच्यामध्ये किती आहे 4 आहे. पण 5 आणि 7 आहे ह्याच्यामध्ये किती आहे 6 आहे. आता तू म्हणशील 2 आणि 3 का नाही. कारण 2 आणि 3 मध्ये कुठली संख्या आहे का संयुक्त संख्या नाही. त्याच्यामुळे 2 आणि 3 ही जोडमूळ संख्या नाही. लक्षात ठेवा. मग त्याच्या पुढे 3 आणि 5 आहे, 5 आणि 7 आहे, पुन्हा 11 आणि 13 आहे. किती 11 आणि 13 आहे. कारण 11 आणि 13 मध्ये कोण आहे 12 आहे. पुन्हा त्याच्यानंतर 17 आणि 19 आहे. आणि 17 आणि 19 मध्ये कोण आहे 18 आहे. अशा पद्धतीच्या संख्येने म्हणायचं काय जोडमूळ संख्या. बघा जोडून आले म्हणजे दोन संख्या जवळ फक्त त्यांच्यामध्ये एक संयुक्त संख्या आहे. समजलं का. मग जोडमूळ संख्या म्हणजे काय अशा दोन मूळ संख्या की ज्या दोन संख्या जोडी नसतात जवळजवळ असतात त्यांच्यामध्ये फक्त एकच संख्या असते. ती कुठली संयुक्त संख्या असते. ह्या संख्येला म्हणायचं जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या म्हणजे जोडून येणाऱ्या मूळ संख्या. जोडमूळ संख्या म्हणजे जोडून येणाऱ्या मूळ संख्या म्हणजे त्यांच्यामध्ये एक संयुक्त संख्या पाहिजे. एक संख्या काय पाहिजे संयुक्त संख्या आपल्याला लागणार आहे. चला आता पुढचा पॉईंट बघा. हे बघा तिथे दिलेलं आहे. मग काय म्हटलं बघा हे बघा 3 आणि 5 आहे आणि यांच्यामध्ये कोण आहे 4 आहे. मग आता मला सांगा जोडमूळ संख्याच्या एकूण किती जोड्या तर टोटल 8 जोड्या. किती जोड्या टोटल 8 जोड्या. पहिली कुठली 3 आणि 5 ह्यांच्यामध्ये किती आहे 4 आहे. बरं 5 आणि 7 यांच्यामध्ये 6 आहे. 11 13 यांच्यामध्ये 12 आहे. 17 19 यांच्यामध्ये 18 आहे. 29 31 यांच्यामध्ये 30 आहे. 41 43 यांच्यामध्ये 40 आहे. 59 61 यांच्यामध्ये काय आहे ह्यांच्यामध्ये 60 आहे. आणि 71 73 यांच्यामध्ये किती आहे 72 आहे. नाही का 72 आहे. म्हणजेच काय सर्व मूळ संख्या पाठ पाहिजेत आणि त्यांच्यामधनं जवळजवळच्या संख्या काढायच्या. त्या झाल्या आपल्या जोडमूळ संख्या. कळलं का. मग हे झालं जोडमूळ संख्या. ह्या जोडमूळ संख्याच्या जोड्या तोंड पाठ पाहिजे तर लिहून घ्या. त्याला 10 वेळा लिहून काढा तोंड पाठ करा. एका वहीवर लिहा कागदावर लिहा तो कागद आपल्या अभ्यासाच्या ठिकाणी चिकटून द्या. जेणेकरून तुम्हाला या वारंवार वाचल्यामुळे लक्षात राहून जातील. परीक्षेला प्रश्न आला की वेळ वाया न घालवता उत्तर टिक करायचं आहे. चला ह्या झाल्या जोडमूळ संख्या. आता त्याच्या पुढे जाऊ. आता पुढचा पॉईंट कुठला आहे समूह संख्याचा पॉईंट आहे. कुठल्या संख्या समूह संख्या. यालाच म्हणायचं सापेक्ष मूळ संख्या. समूह संख्या म्हणजे काय सापेक्ष मूळ संख्या. मग आता समूह संख्या म्हणजे काय बघा. आता मी तुम्हाला काय म्हटलं ज्या संख्या जवळजवळ असतात त्यांना समूह संख्या. लक्षात ठेवा ज्या संख्या जवळजवळ म्हणजे काय क्रमाने येणार आहे. मी म्हटलं 10 11, मी म्हटलं 12 13, मी म्हटलं 20 21, मी म्हटलं 25 26. ह्या ज्या जवळजवळच्या मूळ संख्या असतात ना त्यांना म्हणायचं जवळजवळच्या संख्या त्यांना म्हणायचं समूह संख्या. मग समूह संख्या म्हणजे काय ज्या दोघांच्या मध्ये एक हा सामायिक अवयव असतो. बघा आता उदाहरणार्थ बघा मी घेतलं 8 आणि मी घेतलं 9. आता 8च्या अवयव सांगा. 8 ला किती भाग जातोय 8 ला किती भाग जातोय सांगा. 8 ला भाग जातोय 1 न, पुन्हा 2 न, पुन्हा 4 न आणि 8 न स्वतःला भाग जातोय. आणि 9 ला किती भाग जातोय 9 ला भाग जातोय 1 न, 3 न आणि 9 न स्वतःला भाग जातोय. मग आता मला सांगा ह्या 8च्या 9च्या अवयवामध्ये कॉमन अवयव कुठला आहे तर कॉमन अवयव आहे 1. समजलं का सामायिक अवयव.
कॉमन अवयव कोणता आहे? एक आहे. एकच्या व्यतिरिक्त कोणता अवयव कॉमन दिसतो तुम्हाला? नाही दिसेल. मग एकच्या व्यतिरिक्त जर त्या दोन संख्याच्या मध्ये सामायिक अवयव नसेल तर त्या संख्याने म्हणायचं काय? समूह संख्या. त्या संख्याने काय म्हणायचं? समूह संख्या. उदाहरणार्थ अजून एक दुसरं घेऊ. चला 25 आणि 26 घेऊ. 25 आणि 26 घेऊ. 25 चा अवयव सांगा. 25 ला कोणी भाग जातोय? 25 ला 1 न भाग जातोय, 5 ला भाग जातोय आणि 25 ला 25 स्वतः भाग जातोय. 26 लाच कोणी जातोय सांगा? 26 ला 1 न जातोय, 2 न जातोय, पुन्हा 13 दुनी 26 आणि 26 ला 26 जातोय. मग आता सांगा अवयवामध्ये कॉमन अवयव कोणता आहे? 1 आहे. 1 च्या व्यतिरिक्त कोण आहे का? नाही कोण. म्हणजेच काय? की ज्या दोन संख्यांच्या मध्ये फक्त एक ही संख्याच कॉमन आहे त्यांना म्हणायचं समूह संख्या. आणि ह्याच्यापेक्षा पण एकदम सोपं लक्षात ठेवायचं जवळजवळच्या संख्या. क्रमागत संख्या. कसल्या संख्या? क्रमागत संख्या. क्रमाने येणाऱ्या. मी म्हटलं 100 101 समूह संख्या झालं. मी म्हटलं 110 111 समूह संख्या झालं. मी म्हटलं 20 21 समूह संख्या झालं. मी म्हटलं 25 26 समूह संख्या झालं. मी म्हटलं 40 41 समूह संख्या झालं. मी म्हटलं 50 51 समूह संख्या झालं. क्रमागत संख्या पाहिजे. कसल्या संख्या? क्रमागत संख्या पाहिजेत. या क्रमागत संख्या मिळाल्या की त्यांना म्हणायचं सहमूळ संख्या. काय म्हणायचं त्यांना? सहमूळ संख्या त्यांना म्हणायचं. समजलं? तर ह्या झाल्या आपल्या समूह संख्या. जोडमूळ संख्या म्हणजे काय? जोडीनं येणाऱ्या मूळ संख्या ज्यांच्यामध्ये एकच संयुक्त संख्या असते. समूह संख्यामध्ये तसं काय नाही. समूह संख्यामध्ये कुठली संख्या असू दे, फक्त त्या क्रमागत पाहिजे. एका नंतरच्या एक पाहिजे. जसं 5 6 आलं, 10 11 आलं, 12 13 आलं किंवा 20 21 आलं. पण 20 आणि 22 आहे का? नाही. कारण 20 आणि 22 कसं आहे? जवळ नाही, क्रमागत नाही. त्याच्यामुळे 20 आणि 21 आहे, पण 21 आणि 22 पण आहे, पण 20 आणि 22 नाही. अशा पद्धतीने. समजलं? चला मग इथं तुम्हाला तेच दिलेले 9 आणि 10चं एक्झाम्पल घेऊन त्यांनी सांगितलेलं आहे. मग आता पुढे बघा. मग ह्यांच्यामध्ये सामायिक अवयव किती असणार आहे? यांच्यामध्ये सामायिक अवयव 1 असणार आहे. सामायिक अवयव किती असणार आहे? 1 असणार आहे. आणि 2 क्रमाच्या येणाऱ्या संख्या समूह संख्या नसतात. आता सांगितलं. क्रमानं आल्या पाहिजेत. कशाला पाहिजेत? क्रमानं आल्या पाहिजे. म्हणजे एकानंतर एक, एकानंतर एक, एकानंतर एक अशा पद्धतीनं. त्यांना म्हणायचं काय? समूह संख्या. चला पुढे जाऊया आता. पुढचा पॉईंट. आता सर्वात महत्वाची संख्या लक्षात ठेवा. सर्वात म्हणजे सर्वात महत्वाची संख्या कुठली? त्रिकोणी संख्या. कुठली संख्या? त्रिकोणी संख्या. कुठली संख्या? त्रिकोणी संख्या. मग त्रिकोणी संख्या काय म्हणजे काय बघा. बघा काय म्हटलंय? 2 क्रमवार नैसर्गिक संख्याच्या गुणाकाराच्या निमपट. म्हणजे काय समजा उदाहरणार्थ मी काय म्हटलं 2 गुणिले 3 केलं निम्म केलं. मी म्हटलं 10 गुणिले 11 केलं आणि निम्म केलं. मी म्हटलं 15 गुणिले 16 केलं आणि निम्म केलं. निम्म करणं म्हणजे भागिले 2 करणं. निम्म करणं म्हणजे काय? भागिले 2 करणं. मग ही जी उतरली ती आपली त्रिकोणी संख्या झाली. कशी संख्या झाली? त्रिकोणी संख्या झाली. मग मला सांगा 2 आणि 3 किती येते? 6 येते. भागिले बघा ह्या 2 ला 2 गेले उरलं किती? 3. किती उरलं? 3 उरलं. मग बे 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 पंचे 10 आणि 11 5 55 55 झालं. पण त्याच्यानंतर 5 एके 5 बे के बे बे 8 16 आणि 15 8 20 असे 120 झालं. म्हणजे या सर्व संख्या काय झाल्या? त्रिकोणी संख्या झाल्या. म्हणजे काय काय का? काय करायचं? 2 क्रमागतच नैसर्गिक संख्येचा गुणाकार करायचा आणि त्याला निम्म करायचं. त्याला काय करायचं? निम्म करायचं अशा पद्धतीनं. समजलं का? मग ह्यांना म्हणायचं त्रिकोणी संख्या. मग पहिली त्रिकोणी संख्या कशी काढणार? पहिली त्रिकोणी संख्या म्हणजे 1. पहिली त्रिकोणी संख्या म्हणजे काय? 1 बघा याचं सूत्र सांगतो. मला सांगा पहिली त्रिकोणी संख्या. कसली त्रिकोणी संख्या? पहिली त्रिकोणी संख्या. मग पहिली विचारले म्हटल्यावर 1 लिहायचं आणि 1 मध्ये 1 ॲड करा किती आलं? 2 आलं आणि भागिले 2 करायचं. आता दुसरी त्रिकोणी संख्या. कसली? दुसरी त्रिकोणी संख्या. दुसरी विचारलं म्हटलं पहिल्यांदा 2 घ्यायचं. त्याच्यामध्ये 1 ॲड करा 3 येते आणि भागिले 2 करायचं. परत तिसरी. तिसरी विचारलं म्हणजे काय करायचं? पहिल्यांदा 3 घ्यायचं. त्याच्यात 1 ॲड करा 4 येते आणि परत भागिले 2 करायचं. परत चौथी त्रिकोणी संख्या. चौथी त्रिकोण संख्या काय सांगा? पहिल्यांदा चौथी विचारलं म्हणजे 4 घ्या. त्यात 1 ॲड करा 5 भागिले 2 करायचं. परत पाचवी सांगा. पाचवी कशी येईल? पाचवीमध्ये काय ना पहिल्यांदा 5 विचारलं म्हणजे 5 घ्या. त्याच्यात 1 ॲड करा 6 भागिले 2 करा. परत सहावी विचारले. कसली? सहावी विचारले. सहावी विचार म्हटलं काय घेणार? 6 घेणार. त्यात 1 ॲड करा 7 आणि परत भागिले 2 करायचं. परत सातवी विचारले. सातवी. सातवी विचारलं म्हटलं 7 घ्या. त्याच्यात 1 ॲड करा 8 परत भागिले 2 करायचं. परत आठवी सांगा. आठवी. आठवी काय येणार आहे? 8 घ्यायचं. आठवी विचारलं म्हटलं 8 घ्यायचं. गुणिले त्यात 1 ॲड करा 9 आणि भागिले काय करायचं? 2 करायचं. म्हणजे जितवी त्रिकोणी संख्या विचारल्या ते आणि त्याच्या पुढची संख्या याचा गुणाकार करून त्याला भागिले 2 करायचं. म्हणजे आपल्याला त्रिकोणी संख्या मिळतं. मग मला सांगा मी तुम्हाला विचारलं 15वी त्रिकोणी संख्या सांगा. मग तुम्ही काय करणार? 15वी विचारलं म्हटलं काय करणार? 15 आणि त्याच्यामध्ये 1 ॲड करा 16 आणि भागिले काय करा? 2 करा. मग बे के बे बे 8 16 आणि 15 8 20 असे म्हणजे काय झाली? 120 ही झाली 15वी मूळ संख्या. समजलं का? मग पहिली मूळ संख्या काढायचा 1 गुणिले 2 भागिले 2. दुसरी काढायची दुसरी म्हटलं बघा पहिली म्हटलं की 1, दुसरी म्हटलं की 2, तिसरी म्हटलं की 3, चौथी म्हटलं की 4, पाचवी म्हटलं की 5, सहावी म्हटलं की 6, सातवी म्हटलं की 7, आठवी म्हटलं की 8, परत नववी म्हटलं की 9 गुणिले 10 भागिले 2, 10वी म्हटलं की 10 गुणिले 11 भागिले 2. जेवढी जितवी त्रिकोणी संख्या विचारले ती प्लस त्याच्यामध्ये 1 ॲड करा आणि त्याचा गुणाकार करा. मग 8वी विचारले ना, मग 8 गुणिले 9 भागिले 2 अशा पद्धतीने येणार आहे. मग याचं सूत्र काय बनतंय? तर ह्याचं सूत्र बनतं हे. समजले का? अशा पद्धतीने. मग काय अडचण आहे का सांगा? काय अडचण नाही.
इथं आपल्याला त्रिकोणी संख्यांची जोड दिल्यात का? हा, मग आता बघा पहिली त्रिकोणी संख्या आपण काढू. पहिली संख्या 2 ला 2 गेलं 1 आलं. ह्या 2 ला 2 गेलं 3 आलं. तर बे के बे बे 2 4 आणि 3 दुनी 6 आलं. पर 4 के बे दुनी 4 इथं 10 आलं. परत बे के बे बेत्रिक 6 आणि 3 वाजे 15 15 आलं. पण बे के बे बेत्रिक 6 आणि 3 सत्ते 21 21 आलं. पण बे के बे बे चौक 8 4 सत्ते 28 आलं. म्हणजे बघा पहिली त्रिकोण संख्या किती? 1 1 आहे का? आहे. दुसरी त्रिकोण संख्या 3 3 आहे का? आहे. तिसरी 6 6 आहे. बघा चौथी 10 10 आहे. पाचवी 15 15 आहे. सहावी 16 16 सॉरी 16 नाही 21 21 आहे. सातवी 28 28 आहे. आणि असं जर पुढे तुम्ही करत गेला तर पहिली कुठली आहे? 1 आहे. दुसरी 3 आहे. तिसरी 6 आहे. असं ही चौथी 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी 11वी 12वी आणि 13वी म्हणजे 100 पर्यंत आपल्याला किती संख्या गावतात? 100 पर्यंत 13 संख्या गावतात आपल्याला. कारण का? कारण 13वी ही झाली त्रिकोणी संख्या. 14वी काढायची झाली तर 14वी त्रिकोणी संख्या आपण काढू. चला 14वी त्रिकोणी संख्या. 14वी त्रिकोणी संख्या जर काढायची असेल 14वी त्रिकोणी संख्या काढायला तर 14 म्हटलं 14 घेणार. त्यात एक ऍड करा 15 आणि भागिले काय करा 2 करा. मग बे के बे बे साठी 14 उरले किती? 7 गुणिले 15 15 गुणिले 7 मग 15 सांग 15 साठी किती येतं? 105 येतं. मग ह्याच्या पुढची त्रिकोण संख्या किती येतात? 105 येत्या. म्हणजे 14वी त्रिकोण संख्या इथे किती? 14वी त्रिकोणी संख्या इथं 105 आणि 105 ही त्रिकोणी संख्या जी आहे ना ती 100च्या पुढे आहे. त्याच्यामुळे ती घ्यायची नाही. मग आपल्याला किती पर्यंत पाहिजे? 13व्या त्रिकोणी संख्येपर्यंत पाहिजे. म्हणजेच काय? तर याचा अर्थ असा आहे की आपल्याला 1 ते 100 पर्यंत त्रिकोण संख्या एकूण किती आहेत? 13 आहेत. समजलं मित्रांनो? तर 13 त्या कोणकोणत्या त्रिकोणी संख्या आहेत ते इथं तुम्हाला टिक करून दिलेलं आहे. तर तुम्ही हे सर्व शॉर्टकट जे काय होते ते मागे जाऊन व्हिडिओ पॉज करा आणि सर्व लिहून घ्या. कारण का? कारण ह्या परीक्षेला प्रश्न विचारले जात असतात. आणि ह्याच्या पुढचा फक्त आता एकच संख्येचा प्रकार आहे. ते म्हणजे कुठला? चौरस संख्या. कुठली संख्या? चौरस संख्या. चला ती मी लागली सांगतो. बघा चौरस संख्या. कुठे आहे चौरस संख्या? आहे बघा इथं चौरस संख्या. चौरस संख्या म्हणजे काय नाही. चौरस संख्या म्हणजे वर्ग संख्या. चौरस संख्या म्हणजे काय? वर्ग संख्या. मग बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 मी असं लिहून घेतलंय आणि मला सांगा 1 चा वर्ग किती? 1 2 चा वर्ग 4 3 चा वर्ग 9 4 चा वर्ग 16 5 चा वर्ग 25 6 चा वर्ग 36 7 चा वर्ग 49 8 चा वर्ग 64 9 चा वर्ग 81 10 चा वर्ग 100 तर 100 पर्यंत ज्या ह्या झाल्या आपल्या चौरस संख्या. या काय झाल्या? चौरस संख्या म्हणजेच वर्ग संख्या. चौरस संख्या म्हणजेच वर्ग संख्या. चौरस संख्या म्हणजेच काय? वर्ग संख्या. वर्ग संख्या कशा वाटवायच्या? बघायचं 1 2 3 4 5 6 7 8 9 झाल्या आणि त्याचे वर्ग करायचे. आता मी 10 पर्यंत लिहिले. तुम्ही पुढे 11 ते 20 ल्या, 21 ते 30 ल्या, 31 ते 40 ल्या आणि त्यांचे वर्ग करा आणि त्यांचे वर्ग केल्यानंतर ज्या संख्या मिळतात त्या संख्या म्हणजे चौरस संख्या. त्या संख्या म्हणजे काय? चौरस संख्या. मग मला सांगा मित्रांनो 625 ही संख्या चौरस संख्या आहे का? पहिल्यांदा तुम्ही काय बघायचं 625 ही कोणाची वर्ग संख्या म्हणजे कोणाचा वर्ग आहे का? आहे. मग 625 ही 25 ची वर्ग आहे. म्हणजे 25 गुणिले 25 जर केलं तर 625 येतं म्हणजे 625 ही चौरस संख्या आहे. अशा पद्धतीने काढायचं. आता मला सांगा 81 81 चौरस संख्या आहे का? बघा तुम्ही 81 कोणाचा वर्ग आहे का? तर 90 90 81 81 9 ची वर्गच आहे. म्हणजे 9 चा वर्ग केला की 81 मिळतं. 121 ही कोणाचे वर्ग आहे का? म्हणजेच मला सांगा 121 ही चौरस संख्या आहे का? बघा 121 कोणाचा वर्ग आहे का? तर 11 गुणिले 11 21 येतं. मग 11चा जर वर्ग केला म्हणजे 11 गुणिले 11 केलं तर 121 येते. म्हणजेच 121 चं वर्गमूळ 11 आहे म्हणजे 121 ही चौरस संख्या आहे. समजलं मित्रांनो? तर अशा पद्धतीने आपण आणि हे सर्वात महत्त्वाचे मुद्दे इथं तुम्हाला दिले आहेत. तर तुम्ही हे सर्व मुद्दे लिहून घ्या वहीमध्ये आणि यांची उजळणी करा. ठीक आहे मित्रांनो? तर अशा पद्धतीने आपण आता जेवढ्या काही संख्या आणि संख्याचे प्रकार असतात ते सर्व आपण इथे पाहिलेले आहेत. त्यातील महत्त्वाचे मुद्दे, शॉर्टकट्स आणि त्याचे काय काय इम्पॉर्टंट प्रश्न असतात, काय पद्धतीने बनतात ते प्रश्न आता आपण हा व्हिडिओ खूप लांब झालाय. त्याच्यामुळे आपण दुसरा पार्ट बनवून त्याच्यामध्ये यातील प्रश्न आपण ठीक आहे. तर चला आपण आपल्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा. कारण आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये काय करणार आहे? याच्या वरचे प्रश्न टाकणार आहे. आता व्हिडिओ थांबवत आहे कारण खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे. ठीक आहे. तर चला आपण भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.